प्रश्न विचारणार आहोत. किती? 5. त्याला वेळेचं बंधन नाहीये, परंतु ज्यावेळेस आपण दुसरा राऊंड घेऊ तर त्याला आपण वेळेचं बंधन देणार आहोत. तर जो फास्ट अगदी उत्तर ज्याला येत असेल त्या गटाला काय होईल? संधी दिली जाईल. आलं का लक्षात? तर मग ही स्पर्धा कशा पद्धतीने होणार आहे लक्षात आलं का सगळ्यांच्या? पहिल्या राऊंड मध्ये सगळ्यांना 5-5 प्रश्न. ज्या गटाने जास्त उत्तर दिले त्याला जास्त मार्क्स मिळतील, ज्या गटाने कमी उत्तर दिले त्याला कमी मार्क्स मिळतील. आणि बघा, जर त्या गटाला उत्तर आलं नाही तर दुसऱ्या गटाला संधी दिली जाईल, परंतु मार्क्स दिले जाणार नाही. तर आता खेळायचं का हा खेळ? सगळ्यांना आवडेल ना खेळायला? ओके. आपण पहिल्यांदा आपल्या गटांना जी नावं दिलेली आहेत, जास्वंद, गुलाब, मोगरा आणि कमळ. तर आपण जास्वंद गटापासून सुरुवात करणार आहोत. तर पहा, तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे, राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म कुठे झाला? बघा, जास्वंद गटासाठी प्रश्न आहे. राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म कुठे झाला? बरोबर आहे का रे उत्तर? नाही. हा, व्हेरी गुड. टाळ्या वाजवा याच्यासाठी. जास्वंद गटाने आपलं खातं उघडलेलं आहे, तर 1 गुण त्यांना मिळालेला आहे. व्हेरी गुड. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मोगरा या गटासाठी. तर प्रश्न असा आहे, महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? यस, तुमच्याच गटाला आहे. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? प्रश्न नीट ऐका. तर व्हेरी गुड. टाळ्या वाजवा एकदा यांच्यासाठी सुद्धा. तर नागपूर ही महाराष्ट्राची राजधानी आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न जो आहे तो आहे गुलाब या गटासाठी. महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता? महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता?